पूरी ट्रॉफिक जाम होऊन गेले ट्रॅक्टरांमुळे। खूप पाणीवर लागून गेले, बसले। पुन्हा मार्केटला खूपच गर्दी होऊन गेली, जुन्या मार्केटला, कारण की शनिवारचं मार्केट होतं ना। रात्री आलो होतो, 11 वाजता आलो होतो, तर इतके म्हणजे होती, मार्केट भरून गेलं होतं। पण आता तर खूपच रस्त्याला लाईन लागून गेले। मी पण रस्त्यालाच होतो, ट्रॅक्टर लावलं होतं, पण आता तर ते पुलापर्यंत लाईन निघून गेले। ट्रॅक्टरांचं तर खूपच आवक आहे आज शनिवारच्या मार्केटचं। आज काय भाव देतात काय माहिती। रात्री ना ट्रॉलीवरच झोपून घेतलं होतं, कारण की खाली पण जागा नसती, रस्त्यावर होतं ना, त्याच्यामुळे ट्रॉलीवरच झोपून घेतलं होतं। आपण इकडंच झोपून घेतलं ट्रॉलीवर। ट्रॅक्टरांची लाईनच लागून गेली, आणि इकडे पण तर इकडं पुलापर्यंत लाईन निघून गेली। ट्रॅक्टरांची लाईन बघा ना किती लागून गेली। आपलं ट्रॅक्टर इथं आहे, ते मागे पुलापर्यंत लाईन निघून गेली। चला जेवण करून आता चाललोय ट्रॅक्टरकडे। चला आता जेवण करून आलो आणि बसलोय आता की 4 मार्केट होतं सांगता येत नाही। चला पूरी ट्रॉफिक जाम होऊन गेले ट्रॅक्टरांमुळे। चला आपलं मार्केटचं आजच होणार आहे, तर बसलोय मग चला मार्केटमध्ये एंट्री झाले। ट्रॅक्टर बघा ना लगेच फुल होऊन गेले मार्केटमध्ये, तर ट्रॅक्टर येऊच राहिले आता पण। त्यांनी सांगितलं दिवसभरात, पण कांदा विकल्यानंतर लगेच भेटायला पाहिजे, ते दिवसभर सांगता। निलाव चालू झालेला आहे, तर बघू आता। ट्रॅक्टरांची आवक तर खूप होऊन गेले मागेपर्यंत, आणि तिकडे रस्त्याला पण ट्रॅक्टर लागून गेले परत। याचं पण वातावरण झालंय। चला आपले कांदे इडं फेडलेत, तर आता बघू काय भाव जातात। चला गिरणा काट्यावर आलोय, तर आता काटा करून खाली चला ट्रॅक्टर इडं लावलंय, तर आता ते पावतीला काढून आणि कांदे खाली करायचे। ट्रॅक्टरांची पण खूपच गर्दी इडं खाली करण्यासाठी, कारण की ट्रॅक्टरच इतके आहेत की मग तर आता खाली करण्यासाठी पण टाईम जाऊन काल रात्री 11 वाजेपासून आलो, तर आता 5:30 वाजतील सायंकाळचे, खूप टाईम होऊन गेले। तर बघू किती टाईम लागतोय। चला कांदे खाली करून आलोय आणि पैसे घेण्यासाठी आता ते, तर आता थोड्या वेळात निघायचं आहे, कारण की सायंकाळचे ना 6:30 वाजून गेले, तर निघायचं आहे आता थोड्या वेळात। अंधार पडून गेलो, पण अजून पण आले नाही ते पैसे घेऊन, तर बसलोय आता वाट करत। खूप टाईम होऊन गेला, 6:30 वाजून गेले। विजलू पण राहिलं, पाणी थोडं पडून राहिलं नॉर्मल। वातावरण पण खूप खराब आहे, किती टाईम लागेल काही माहीत अजून, थोडा वेळ वाट बघू त्यांची। रातला की पाणी येतंय असं वाटतंय, कारण की सायंकाळपासून वातावरण खराब झालं होतं। खूप पाणीवर लागून गेले, बसलोय ट्रॅक्टरवरच बसलोय, खूप पाणीवर लागून गेलं। आता तर आबुनेमध्येच आहे अजून पण। चला कनाशीमध्ये थांबलो होतो थोडंसं, चला मग निघतोय आता।